जीवात्म्याचं स्थान कुठे आहे? तर प्रकृतीच्या पलीकडे, वर असं आहे. आता वर असं म्हणत असताना इथे अजून एक खुलासा केला पाहिजे की आकाश कुठे आहे? तर असं म्हणताना आपण चटकन निर्देश करतो की आकाश वर आहे. पण खरं तर त्याचं स्वरूप काय आहे? ते सर्वत्र आहे. अगदी माझ्या शरीरामध्ये सुद्धा आहे की ज्याला आपण चिदाकाश म्हणतो. पण स्थान दाखवायचं झालं तर आपण म्हणतो की आकाश वर आहे. त्या पद्धतीने जीवात्मा हा वर आहे. ठीक आहे. आणि चैत्य पुरुष कुठे आहे? तर हृदय केंद्रातून आत गेल्यानंतर आपल्याला चैत्य पुरुषाचं स्थान आहे असं दिसतं. चैत्य पुरुषाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा स्वप्नामध्ये असेल किंवा ध्यानामध्ये असेल, श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे की नुकतंच जन्मलेलं बालक असावं, त्या पद्धतीने त्याचं दर्शन आपल्याला चैत्य पुरुषाचं ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये होतं. ते त्याचं प्रतीक आहे. जीवात्म्याच्या साक्षात्कारामुळे आपल्याला नीरवता, मुक्ती, प्रकाश, व्यापकता आणि प्रभुत्व यांचा अनुभव येतो. आणि इथे जो अनुभव येतो तो प्रेम, आनंद, भक्ती, समर्पण, विवेक या सगळ्या गोष्टींचा अनुभव चैत्य पुरुषामध्ये येतो. जीवात्म्याला एकच एक ठराविक असा आकार नसतो किंवा त्याला रंगही नसतो. याला मात्र विशिष्ट असा आकार आहे. उपनिषदांमध्ये याला अंगुष्ठ प्रमाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या हाताचा अंगठा जेवढा असतो तेवढा चैत्य पुरुष असतो, त्याचा आकार तसा असतो असं उपनिषदांमध्ये म्हणलेलं आहे.